हे गाइज वेलकम टू माय व्लॉग मीन्स आर्या गायकवाड व्लॉग. तर आज आहे शूट डे आणि बाकी मी आज स्कूलला नाही गेले, तर आपण आता रेडी होऊयात. आत्तासाठी बाय, भेटूयात थोड्याच वेळात. बाय गाईज. तर मी रेडी झाली आहे आणि मी साडी घातली आहे, बट मी मेकअप नाही केला, त्यामुळे इग्नोर करा माझा फेस. आणि मी आलेच मेकअप करून. तुम्ही पाहू शकता साडी. आजी मध्ये मध्ये करते, त्यामुळे थोडंसं. गाईज एक सांगू तर साडी मी माझ्या हाताने घातली आहे, त्यामुळे इग्नोर करा साडी, कारण की मला साडी घालता येत नाही. तर जाऊ द्या, जाते आणि फास्ट मी मेकअप करून तुम्हाला भेटते. मेकअप करायला जाणारच होते, पण तोपर्यंत आजी बोलली नाश्ता करून घे. आणि हा जो ज्यूस आहे ना, तो माझा फेवरेट ज्यूस आहे. ह्यामध्ये गाजर आणि ते रेड कलरचं बीट ह्यांना मिक्स केलं आणि पाणीसुद्धा टाकले. आणि मला आवडतं, मी खूप दिवसांनी पिले, माहिती का. आय एम फिनिश माय ग्लावस. चला मग गाईज, आता आपण मेकअप करून घेऊयात. तर गाईज फायनली मी मेकअप केला आणि मेकअपमध्ये खूप जास्त काही नाही केलं. सनस्क्रीम, थोडीशी पावडर, कॉम्पॅक्ट लावली आहे आणि टिकली लावली आहे, ती मी कधीच विसरत नाही. आणि बाकी दिस इज माय फुल लुक, तुम्ही पाहू शकता. आणि गाईज बँगल बघू शकता, साडीला सेम कलरच्या घातल्यात मी, दोन्ही वेगळ्या. कमेंट करा कशी दिसतीये. आता गाईज मी रील शूट करणार आहे थोड्या, मग भेटूयात आपण. गाईज रील शूट केले आपण. आजी बोलली की साडीच्या घडी घालायची, आणि एक सांगू तर मला साडीची घडी घालता येत नाही, पण तरीसुद्धा आपण घालून ठेवायचं काहीतरी. मी पाहू शकता गाईज मी कशी घडी घालते आहे. गौरी घेतीये व्लॉग आणि हसतीये की दीदी तुला साडीच साडीची घडीच घालता येत नाही आहे. तिलासुद्धा नाही येत खरं सांगितलं तर. गाईज बघा, मी घातली, घडी घातली. येस, एवढी छान नाही आहे, पण अशीच ठेवते. ओके. तर गाईज आता मला स्टडी करावं लागेल. मी 10thला आहे आणि ही आहे सायन्सची टेक्स्ट बुक पार्ट 1. अभ्यास करू वाटत नाही, पण करावं तर लागणार आहे. तर गाईज फर्स्ट टॉपिक ग्रॅव्हिटेशन, फिजिक्समधला आहे बरं का, आणि मला तो खूप थोडा अवघड जातो आहे, त्यामुळे मी त्याची रिव्हिजन करते. बाय बाय गाईज. माझा स्टडी कंप्लीट झाला आणि मला परत एक आयडिया आली की काहीतरी न्यू लुक करूयात, पण घालू काय हा प्रश्न पडतोच. चला शोधूयात. आहे माझ्याकडे एक आउटफिट, आपण बघूयात. चला. गाईज तर फायनली आउटफिट दिसली आहे, तुम्ही पाहू शकता. छान आहे. मी मिशोपासून घेतली आहे आणि एकच मिनटं तुम्हाला दाखवते. घेता घेताच पडला आहे, थांबा. फर्स्ट तरी आहे त्याची बॉटम, आणि खरंच खूपच सुंदर आहे. आणि हाईटला पण सेम आली, मी साईज घेतली होती M. आणि आता अप्पर बघू शकता तुम्ही. अप्पर तर सर्वात भारी आहे, मला खूप आवडले. इसके लिए चुम्मेश्वरी, आय लव इट. लो लो लव. तर गाईज फास्ट मी रेडी होऊन येते. छान आहे ना, कमेंटमध्ये सांगा. गाईज तर कशी वाटते आउटफिट, कमेंटमध्ये प्लीज नक्की सांगा. मला तर खूप आवडली आहे. आणि ते चेनसुद्धा आहे अशी. तर गाईज मला इग्नोर करा, मी भूत दिसतीये पण मेकअप केल्यावरती, बघा तुम्ही. चला आता मी आले मेकअप करून.
गाईज तर मी मेकअप वगैरे सर्व काही कंप्लीट केले आणि थोडा बॅडी लुक करायचा होता म्हणून अशी हेअरस्टाईल केली. तर गाईज ही आहे माझी मोस्ट फेवरेट सनस्क्रीम डॉट अँड कीची. आता ती मी लावून बघा किती सुंदर दिसते आणि ह्याचा स्ट्रक्चर पण खूप सॉफ्ट आहे आणि लवकर ॲब्झॉर्ब पण होते स्किनमध्ये. मी सनस्क्रीमचं प्रमोशन नाही करत आहे पण खरंच छान आहे. गाईज मला तुमच्यासमोर आवरू वाटत नाही आहे, मी आलेच आवरून. गाईज तर दिस इज माय फायनल लुक. मेकअपसुद्धा केला आहे आणि गाईज ऐका ना, मी ही लिपस्टिक लावली आणि मी कधीच एवढी डार्क लिपस्टिक लावत नाही. पण कमेंटमध्ये सांगा ही लिपस्टिक कशी वाटते आहे मला. आणि गाईज हे वॉच तुम्हाला माहिती का, मला एका फॅननी दिले आणि मला खूप आवडलं आहे. नक्कीच तो फॅन पण खूप क्यूट असेल, पण त्यांनी मला काहीच नाही पाठवलं, त्याचं नाव मला माहिती नाही आणि काहीच नाही. फक्त हे गिफ्ट माझ्यापर्यंत आलं आहे आणि थँक्यू सो मच. जर तू माझा ब्लॉग बघत असशील तर थँक्यू. प्लीज गाईज कमेंटमध्ये सांगा कसा वाटतो आहे हा वॉच आणि थँक्यू सो मच फॉर दिस. आता माझा मेकअप झाला आहे तर मी करते शूट. तर गाईज माझी रील्स शूट झालेले आहेत आणि मला लागली आहे भूक. तर चला आपण काहीतरी बनवूयात. मला आयडिया आहे की पोहा बनवूयात, त्यामुळे मी घेतला पोह्याचा डब्बा खाली. वाव, मला आवडतात पोहे पण मी माझ्या स्टाईलनी बनवते, तुम्ही पाहू शकता. चला आत्तासाठी बाय बाय नाही करत, थांबा. चला बनवूयात गाईज, लेट्स गो. तर हे आहेत पोहे. मला एका प्लेटमध्ये काढून चेक करावं लागतात की त्यात काय आहे का नाही. खराब असू शकतं कधी कधी, त्यामुळे. तर गाईज मी ह्या प्लेटमध्ये पोहे काढून घेणार. फक्त मी माझ्यापुरतेच करणार आहे कारण मी त्यात मीठ मसाला काहीच नाही टाकत. फक्त थोडं ऑइल आणि त्यात ते टाकून मी फ्राय करून घेते. थोडंसं फ्राय लाईक म्हणजे खूप थोडंसं ऑइल टाकते कारण मला ऑइल पण खूप खात नाही मी. मग त्यामुळे माझी ही युनिक रेसिपी आहे, तर त्या घरात कोणच खात नाही, त्यामुळे मी मला सिंगल एकटीलाच करते. तुम्ही पण ट्राय करू शकता, पण गाईज मीठ टाका तुम्हाला आवडत असेल तर. गाईज तर मी चेक करते आणि त्यात काहीच नाही आहे. तर आपण लवकर आपली रेसिपी स्टार्ट करूयात. चलो. गाईज फर्स्ट तर आपल्याला एक कढई घ्यायची आहे. तर माझी फेवरेट कढई आहे आमच्या घरी, एक छोटीशी. तर मी त्यातच करते. गाईस तर फर्स्ट आपल्याला पॅनमध्ये खूप थोडं तेल टाकायचं आहे. लाईक तुम्ही घेऊ शकता तुमच्या मनाने, पण आपल्याला ते तळून नाही घ्यायचं आहे, आपल्याला फ्राय करायचं आहे. त्यामुळे खूपच थोडं मी तेल घेतलं आहे. तर गाईज फायनली आपले पोहे आपण त्या कढईमध्ये टाकणार आहोत. पोहे म्हणतात पण आम्हाला प्रेमाने पोहा म्हणून वाटतं. फायनल मी टाकले आणि फुल गॅसवर आपल्याला फक्त त्याला हलवावं लागेलच. तर गाईज मला आजी येऊन विचारतीये की चटणी मीठ टाकायचं का, तर मी आजीला बोलले की नाही. साफ मैंने इनकार कर दिया इन्हें. गाईज फायनली आता माझे पोहे रेडी झालेले आहेत. तर मी एका प्लेटमध्ये घेणार आहे. तर त्यासाठी फर्स्ट मी फक्त तेवढंच नाही खाणार आहे नाश्त्यामध्ये. मी एक टोमॅटोसुद्धा घेणार आहे, त्याला मी मस्त कट वगैरे करणार आहे. आणि लेमन, दॅट इज माय मोस्ट फेवरेट. त्यामध्ये असतं विटॅमिन सी आणि ते माझ्या स्किनसाठी म्हणजे आपल्या सर्वांच्या स्किनसाठी खूप छान असतं. आणि हा आहे बनाना, तो मला खूपच आवडतो, त्यामुळे त्यात काहीतरी नसेल तरी पण मी खाणारच ऑफकोर्स. आणि हे आपले रेडी झालेले पोहे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात.
फायनली गाईज आपले पोहा रेडी झालेला आहे. तर मी ते प्लेटमध्ये काढते आणि तुम्हाला ती रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि तिखट मीठ खूप खाणं आपल्यासाठी चांगलं नाही आहे. आपण भाजीत वगैरे आणि चपातीतसुद्धा खातोच. त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याला साईडला केलं तर खूपच चांगलं राहील. आणि मी टोमॅटो आता कट करून घेते. फर्स्ट तर मला खूप चांगलं वॉश करावं लागतात फ्रूट्स, कारण आजकालचे फ्रूट्समध्ये खूपच केमिकल असतात. त्यांना खूप केमिकलनी वाढवलं वगैरे जातं. त्यामुळे तुम्हीसुद्धा खूप वॉश वगैरे करून घेत जावा. आणि बाकी आता कट करते मी टोमॅटो आणि त्याला परत वॉश करणार आहे. वॉश अँड वॉश, नो सॉरी, वॉश अँड वॉच असं होता तो. गाईस तर हा आहे लेमन आणि मी त्याला असंच नाही खाणार आहे. ग्लासमध्ये पाणी घेणार, त्याच्यामध्ये त्याला टाकणार आणि तेव्हा पिणार. आणि गाईज ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगा की तुम्ही रेसिपी करणार आहात का आणि मीठ आणि तिखट कमी खाणार आहात का, हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला पण समजेल किती फॅन्स माझे ऐकतात. आणि बाकी ब्लॉग छान वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. बाकी भेटूयात नेक्स्ट व्लॉगला. आतासाठी बाय बाय.